विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण प्रकरण 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे सुरू करत आहोत. यामधील पहिला शब्द आहे नवीन सिक्वेन्स. तर सिक्वेन्स म्हणजे काय? अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड in a definite order like the natural numbers is called sequence. म्हणजे याचा अर्थ असा की एक ठराविक पद्धतीनं संख्यांचा समूह तयार केलेला असतो. लाईक द नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या प्रमाणे. नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? तर 1 2 3 4 5 वगैरे. आता सिक्वेन्स एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं 1 4 7 10 13 वगैरे. यामधील पहिल्या पदाला काय म्हणायचं? A1 असं म्हणायचं. दुसऱ्या पदाला A2, तिसऱ्या पदाला A3 आणि शेवटचं पद आपल्याला माहीत नसतं जनरल पद, त्याला म्हणायचं AN. आता या ठिकाणी या प्रकरणात संबंधित शब्द आहे टर्म्स इन अ सिक्वेन्स. टर्म्स इन अ सिक्वेन्स. आता ही सिक्वेन्स आपण मांडली 4 10 16 22 28 वगैरे. यामध्ये पहिल्या पदाला म्हणायचं T1, दुसऱ्या पदाला T2, तिसऱ्या पदाला T3, चौथ्या पदाला T4, पाचव्या पदाला T5 वगैरे. काय अवघड नाही. मग ह्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन केव्हा म्हणायचं? पहा, एखाद्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन केव्हा म्हणायचं? तर सलग दोन टर्म मधील फरक समान आला तर. उदाहरणार्थ 1 3 5 7 9 वगैरे. या ठिकाणी T1 बरोबर किती आहे? 1, T2 बरोबर 3, T3 बरोबर 5, T4 बरोबर 7. मग T2 वजा T1, 3 वजा 1 किती आलं? 2 आलं. मग T3 वजा T2, 5 वजा 3 बरोबर किती आलं? 2 आलं. नंतर T4 वजा T3, 7 वजा 5 बरोबर किती आलं? 2 आलं. अशा प्रकारे आपणाला फरक सांगता येतो. आता या ठिकाणी हा जो फरक आहे तो समान आलेला आहे म्हणून ही सिक्वेन्स काय झाली? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या समान फरकाला काय अक्षर आहे? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स D बरोबर 2 आलेला आहे. अशा प्रकारे आपणाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय समजलेलं असेल. यातील T1 म्हणजे काय, T2 म्हणजे काय, T3 म्हणजे काय आणि कॉमन डिफरन्स म्हणजे काय. आता T1 ला शब्द आहे पहिल्या पदाला A. आता पुढे ते उदाहरण सोडवताना तुमच्या ते लक्षात येईल. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. कॉमन डिफरन्स म्हणजे काय लक्षात आलं असेल. आता याच्या सहाय्याने आपण 3.1 सोडवूया. पहिला प्रश्न आहे which of the following sequences are AP if they are AP, find the
कॉमन डिफरन्स. आता पहिलं उदाहरण घेऊया. 2 4 6 8 टिंब. मग T1 बरोबर किती आहे 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6, T4 बरोबर 8, T4 बरोबर 8. मग T2 वजा T1 4 वजा 2 बरोबर किती येतं 2 येतं. T3 वजा T2 6 वजा 4 बरोबर सुद्धा किती आलं 2 आलं. T4 वजा T3 8 वजा 6 बरोबर सुद्धा किती आलं 2 आलं. म्हणजे कॉमन डिफरन्स कसा आला समान. देअरफॉर कॉमन डिफरन्स D equal to 2 which is constant, therefore काय म्हणायचं, therefore given sequence is an AP. आता दुसरं उदाहरण घेऊया. त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये एक जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती कुठली हे मी तुम्हाला सांगतो. 2 5/2 3 7/2 टिंब. इथं पुस्तकात काय आहे, इथं पुस्तकात आहे 7/3, पण हे चुकीचं आहे, 7/2 आहे. आता मग T1 equal to 2, T2 equal to 5/2, T3 equal to 3, T4 equal to 7/2. मग ह्या किमती आपण मांडल्या. मग T2 वजा T1, T2 किती आहे 5/2 वजा 2. मग जरा याला आपण छेद 1 देऊया. बेक बे 5/1 5, बे दुने 4, 5 वजा 4 1, किती आलं 1/2. T2 वजा T1 किती आला 1/2. आता T3 वजा T2, T3 किती आहे 3, 3 वजा 5/2, इथं छेद 1 द्या. मग बेक बे 3 दुने 6, 5/1 5 बरोबर इथे किती येणार 6 वजा 5 1, म्हणजे परत किती आलं 1/2. अशा प्रकारे T3 वजा T2 आलेला आहे. तर देअरफॉर काय लिहायचं, कॉमन डिफरन्स D equal to 1/2 which is constant, therefore given sequence is an AP. अशा प्रकारे आपलं दुसरं गणित झालेलं आहे. तिसरं घेऊया. -10 -6 -2 आणि 2. मग here T1 equal to -10, T2 equal to -6, T3 equal to -2, T4 equal to 2. मग
T2 वजा T1 -6 minus 10. Minus minus becomes plus. 10 minus 6 किती येणार? 4 येणार. 10 minus 6 किती येणार? 4 येणार. परत T3 वजा T2. T3 किती आहे? -2 मायनस परत -6 काय आहे? T2 आहे. मग -2 मायनस मायनस बिकम्स प्लस. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा 6 मधून 2 गेले 4 आणि मोठ्या संख्येत चिन्ह अधिक. मग काय आलेलं आहे? समान आलेलं आहे. परत T4 मायनस T3. 2 मायनस 4. मग 2 मायनस मायनस बिकम्स प्लस. हे किती आलं? 4. Therefore common difference is D equal to 4. Therefore given sequence is an AP. अशा प्रकारे प्रश्न पहिला झालेला आहे. आता आपण प्रश्न दुसरा घेऊया. राइट an AP whose first term is A and common difference is D in each of the following. म्हणजे काय? तुम्हाला ए आणि डी ची किंमत दिलेली आहे, त्यावरून एपी तयार करायचा आहे. इन ईच ऑफ द फॉलोइंग. घेऊया पहिलं उदाहरण. A equal to 10, D equal to 5. A means काय? T1. म्हणजे A equal to T1 equal to 10. दुसरी टर्म करताना काय करायचं? D फक्त मिळवत जायचा. T2 equal to T1 plus D. That is 10 plus 5 equal to 15. T3 equal to T2 plus D. T2 किती आहे? 15 अधिक 5 बरोबर 20. T4 equal to T3 plus D. 20 अधिक 5 बरोबर किती आलं? 25. अशा प्रकारे टर्म तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे काय लिहायचं? Therefore AP equal to 10, 15, 20, 25 ... अशा प्रकारे पहिली एपी तुम्हाला मिळू शकते. दुसरं गणित घेऊया. A equal to -3, D equal to 0. मग T1 equal to A equal to -3, D equal to 0. T2 equal to T1 plus D -3 plus 0 equal to -3. मग T3 equal to T2 plus D
-3 plus 0 equal to -3. T4 equal to T3 plus D. -3 plus 0 equal to -0 डिफरन्स असल्यामुळे त्याच टर्म मिळत जातील. Therefore AP equal to -3 -3 -3 डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे दुसरं गणित आपलं झालेलं आहे. आता आपण पुढचं एक गणित घेऊया, पाचवं. A equal to 6, D equal to -3. मग A equal to T1 equal to 6, D equal to -3. मग T2 equal to T1 plus D, 6 plus -3. प्लस मायनस काय होतं, -6 - 3 काय येणार, 3 येणार. अशा प्रकारे T2 आला. T3 बरोबर T2 प्लस D. मग T2 किती आहे, 3 प्लस D -3. मग प्लस मायनस बिकम्स मायनस. 3 - 0 काय येणार, 0. त्यानंतर T4 equal to T3 plus D. T3 किती आहे, 0 प्लस D किती आहे, -3. मग 0 - 3 तिथे किती येणार उत्तर, -3. मोठ्या संख्येत लहान संख्या 3 मधून 0 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. कोणकोणत्या टर्म मिळाल्या आपल्याला पहा. पहिली टर्म 6, दुसरी 3, तिसरी 0, परत -3. म्हणजे काय, therefore AP equal to 6, 3, 0, -3 डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. आता तिसरा प्रश्न. फाइंड द फर्स्ट टर्म and common difference for each of the AP. मग काय पहा, पहिलं उदाहरण आहे 5, 1, -3, -7 डॉट डॉट डॉट. मग therefore T1 equal to 5, T2 equal to 1, T3 equal to -3, T4 equal to -7. मग T2 minus T1, 1 minus 5. मग एकातून 5 जातात का नाही, 5तून 1 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4. नंतर T3 minus T2, -3 -1 समान चिन्ह, अंकांची बेरीज आहे त्या चिन्ह. T4 बरोबर T4 minus T3, -7 -3. -7 मायनस मायनस बिकम्स प्लस. इथं परत भिन्न चिन्ह आहेत, 7तून 3 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. अशा प्रकारे आता हे आपण
कॉमन डिफरन्स काढला. मग फर्स्ट टर्म देअरफॉर फर्स्ट टर्म a इक्वल टू t1 इक्वल टू 5 and common difference d इक्वल टू -4. अशा प्रकारे पहिलं गणित आपलं झालं. दुसरं घेऊया. 0.6 0.9 1.2 1.5 टिंब डॉट t1 इक्वल टू 0.6 t2 इक्वल टू 0.9 t3 इक्वल टू 1.2 t4 इक्वल टू 1.5. मग t2 मायनस t1 0.9 मायनस 0.6 9 6 गेले 3 दशांश चिन्ह आणि 0. t3 मायनस t2 1.2 मायनस 0.9. मग इथं सुद्धा वजाबाकी तुम्हाला आली पाहिजे. 1.2 12तून 9 गेले 3 दशांश चिन्ह एका ठिकाणी. त्यानंतर t4 मायनस t3 t4 किती आहे 1.5 मायनस 1.2 ही सुद्धा वजाबाकी किती येणार आहे 0.3. 15तून 12 गेले 3 राहिले दशांश चिन्ह एकाच्या पुढं. मग देअरफॉर फर्स्ट टर्म a इक्वल टू t1 इक्वल टू 0.6 आणि कॉमन डिफरन्स d इक्वल टू 0.3. अशा प्रकारे आपण 2 गणित घेतलेली आहेत. तर राहिलेले गणित तुम्ही सोडवा. आता पुढचा भाग आहे nth टर्म ऑफ an AP म्हणजे nवे पद एपीचे nवे पद कसं शोधायचं. तर सिक्वेन्स मधील समजा असं आहे 1 4 7 10 यामधील समजा 15वे पद शोधायचं आहे. तर आपल्याला सूत्राच्या सहाय्यानं शोधता येतं. 15वे पद म्हणजे 15 टर्म. हे कसं डिनोट करायचं t15 न किंवा 20वे टर्म 20 टर्म हे कसं दाखवायचं t20. मग nth टर्म हे कसं दाखवता येईल tn. nth टर्म मध्ये काय काय माहिती असणं आवश्यक असतं काढण्यासाठी. तर पहिले पद 1 माहिती पाहिजे आणि कॉमन डिफरन्स हे 2 माहिती असेल तर nth टर्म काढता येते. ते सूत्र कसं आहे पहा. मोठ्या अक्षरात लिहितो मी. tn बरोबर a अधिक n मायनस 1 इंटू d. यामध्ये tn ला काय म्हणायचं nth टर्म. a ला काय म्हणायचं फर्स्ट टर्म आणि d ला काय म्हणायचं कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स. अशा प्रकारे
हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सूत्र महत्त्वाचं आहे, यातील माहिती महत्त्वाची आहे. हे लक्षात ठेवा. Tn बरोबर a + n - 1 इंटू d. Tn म्हणजे nth टर्म, a म्हणजे फर्स्ट टर्म आणि d म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. यावर आधारित आपण आता 3.2 मधली उदाहरणं सोडवूया. घ्या आता 3.2 पहा. पहिला प्रश्न जो आहे तो सोपा आहे, 3.2 मधला. तुम्ही स्वतः सोडवा. त्या प्रकारचे आपण भरपूर आता उदाहरणं घेतलेली आहेत. दुसरा प्रश्न, डिसाइड वेदर फॉलोइंग sequence is an AP, if so find 20th term of the progression. मग आता लिहितो पहा मी. -12 -5 2 9 16 23 30 ... यामध्ये सांगा आता T1 किती आहे. T1 -12, T2 -5, T3 2, T4 9. आता पहिल्यांदा AP सिद्ध करायचं. मग T2 - T1 -5 -12 -5 मायनस मायनस बिकम्स प्लस. 12 - 5 किती येणार आहे, 7. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 7 आलं. मग T3 - T2 2 -5 मायनस मायनस बिकम्स प्लस. 2 + 5 किती येणार आहे, 7. T3 - T2 7 आलं पहा. हे कॉमन डिफरन्स कसा आला, समान आला. आता T4 - T3 9 - 2 किती येणार आहे, 7च येणार आहे. सर्व ठिकाणी कसं आलेलं आहे, 7 आलेलं आहे. आता देअरफॉर काय लिहायचं, कॉमन डिफरन्स is constant, that is d = 7. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, 20 टर्म काढायचे आहे. मग
T1 equal to A equal to -12, D equal to 7, N equal to 20. यांची किंमत 20 ठेवायची आहे. मग सूत्र लिहायचं Tn बरोबर A प्लस n मायनस 1 इंटू D. यांची किंमत 20, A -12, n परत 20 -1, D किती 7 मायनस A 20 वजा 1 19, 19 वजा 7 19 7. इथं करूया आपण 7 9 63, 6 7 1 7 6 13, किती आले 133. 133 मधून 12 घालवा. 133 वजा 12, 3 2 गेला 1, इथं 2, म्हणजे किती आले 121. मग T20 इक्वल टू 121. अशा प्रकारे आपलं पहिलं गणित झालेलं आहे. पाचवं गणित आहे, दुसरं गणित. 121 उत्तर बरोबर आहे. आता आपण तिसरं गणित घेऊया. given AP 12, 16, 20, 24, find the 24th term of this प्रोग्रेशन. यामध्ये मला सांगा T1 किती येणार आहे. T1 बरोबर 12, T2 बरोबर 16, T3 बरोबर 20, T4 बरोबर 24. मग पहिल्यांदा AP दिलेलीच आहे, त्यामुळे डायरेक्ट काय करायचं, आता इथे एक वाक्य लिहायचं राहिलं पहा. इथे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, दॅट इज D इक्वल टू 7. देअरफॉर गिवन sequence is an AP. आता या ठिकाणी दिलेलेच आहे, त्यामुळे काय लिहायची गरज नाही. मग T2 minus T1, 16 minus 12 equal to 4. मग T3 minus T2, 20 वजा 16 बरोबर 4. आता मग T4 minus T3, 24 वजा 20 बरोबर सुद्धा 4. म्हणजे काय आला, कॉमन डिफरन्स किती आला, समान आला. देअरफॉर कॉमन डिफरन्स D इक्वल टू 4. आता फर्स्ट टर्म काय आहे, 12, A इक्वल टू 12, D इक्वल टू 4, N इक्वल टू 24. मग सूत्र लिहायचं, Tn इक्वल टू A प्लस
n मायनस 1 इंटू डी. ए किती आहे 12, n किती आहे 24, डी किती आहे 4. 12 ते 24 वजा 1 23, 23 गुणिले 4, 23 चौक 92, 2 आणि 2 4, 1 आणि 1 9 आणि 1 10. किती उत्तर आलं 104. तिसऱ्याचं उत्तर 104. आपलं उत्तर बरोबर आहे. आता याच प्रकारे तुम्ही चौथा पाचवा प्रश्न सोडवा. याच प्रकारचा आहे. आता आपण सहावा प्रश्न घेऊया. हाऊ मेनी फाइंड शब्द लिहायचा राहिला. फाइंड हाऊ मेनी 3 digit natural numbers are divisible by 5. हे 3 अंकी संख्या घेतली आपण, तर त्यामध्ये 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत हे शोधायचं आहे. आता हे सोडवताना मला सांगा, तर पहिल्यांदा 3 अंकी संख्या कोणकोणत्या आहेत ते पाहूया आपण. कोणकोणत्या आहेत तर 100, 101, 102, 103, 104, 105 आणि सर्वात शेवटी कुठली आहे 999. मग यामधले 5 न भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत तर 100 आहे, 105 आहे, 110 आहे, 115 आणि सर्वात मोठी 995. मग लिहायचं बाय गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल. बाय गिव्हन कंडिशन, नुसतं बाय गिव्हन कंडिशन म्हणले चालतंय. बाय गिव्हन कंडिशन काय? बाय गिव्हन कंडिशन द रिक्वायर्ड नंबर्स आर. कोणकोणते आहेत 100, 105, 110, 115 सर्वात शेवटी 995. मग T1 किती आला? T1 बरोबर 100, T2 बरोबर 105, T3 बरोबर 110 वगैरे आणि Tn बरोबर 995. मग T2 मायनस T1, 105 वजा 100, 105 मधून 100 गेले राहिले 5. T3 मायनस T2, 110 वजा 105 बरोबर किती 5 आलं. मग T4 मायनस T3, T4 किती घ्यायचा 115, 115 वजा 110 बरोबर किती आलं 5. Therefore common difference equal to D equal to 5 is a constant. Therefore 100, 105, 110 टिंब 995 is an AP. AP हे सिद्ध केल्याशिवाय आपण फॉर्म्युला वापरू शकत नाही. मग पहिली टर्म काय आहे A equal to 100,
एन माहीत आहे का? माहीत नाही. टी एन किती आहे? 995. इथं पहा 995 आहे. डी माहीत आहे का? माहिती आहे. किती आहे? हा 5. डी 5 आहे. मग ह्या किमतीमध्ये सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग टी एन किती आहे? 995. ए किती आहे? 100. एन माहिती नाही. डी किती आहे? 5. मग 995 बरोबर 100. एन गुणिले 5 5n आणि वजा 5. मग 995 बरोबर 100 वजा 5 किती येणार? 95 अधिक 5n. मग 95 इकडं आणा. काय होतील ते? वजा बरोबर 5n. 995 मधून 95 घालवा. 5तून 5 गेले 0. 9तून 9 गेले 0. राहिले 900. इथे किती आलं? 900. इथे किती आहे? 5n. 5 इकडं आणा. काय ते? भागिले. मग भागाकार करूया. 5 एक्के 5. परत 5 एक्के 5. 4 राहिले. 4 0 40. 5 8 40. 5 0 0. मग n बरोबर किती आलं? 180. मग संख्या किती आल्या? हाऊ मेनी डिजिट्स, हाऊ मेनी 3 डिजिट नॅशनल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5 असं विचारलेलं आहे. मग आपण काय म्हणायचं? देअरफॉर 183 डिजिट natural numbers are divisible by 5. 180 काय आहे संख्या? 5 न भाग जाणाऱ्या आहेत. 180. सहाव्याचं उत्तर 180. आता शेवटचं गणित घेऊया आपण. सातवा. द 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively, then find the 41st term of that AP. आता ह्यामध्ये पहा, फर्स्ट टर्म दिलेली आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे, फक्त 11वी टर्म आणि 21वी टर्म दिलेली आहे. त्याच्या सहाय्याने आपल्याला सोडवायचं आहे. 11वी टर्म कशाने दाखवतो आपण? T11. मग T11 किती आहे? 16. याच्या सहाय्याने समीकरण तयार करायची. मग n बरोबर किती? 11 आणि T1 बरोबर 16. मग Tn बरोबर फॉर्म्युला काय? n-1 इंटू डी. मग T11 बरोबर a अधिक n ची किंमत 11 भरूया गुणिले डी.
मग टी 11 किती आहे 16. ए अधिक 11 वजा 1 किती आले 10. 10D. मग ए अधिक 10D बरोबर 16. समीकरण 1. नंतर मग टी 21 बरोबर 29. म्हणजेच n बरोबर किती आलं 21. मग टी 21 बरोबर 29. मग टी n बरोबर ए अधिक n-1 इंटू डी. मग टी 21 इक्वल टू एची किंमत माहीत नाही. परत एकदा 21-1 इंटू डी. टी 21 किती आहे 29. ए प्लस इथं 20D इक्वेशन 2. आता 2 मधून 1 काय आपण वजा करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग काय आहे इथं मांडूया तर आपण 29 इक्वल टू ए प्लस 20D. आणि पहिला काय आहे 16 इक्वल टू ए प्लस 10D. मायनस करायचं आहे. इथं मायनस इथं मायनस इथं मायनस इथं मायनस. मग 29 मधून 16 गेले राहिले किती 13. ए मधून 1 गेला किती राहिले 0. 20तून 10 गेले 10. 10D. मग 13 बरोबर 10D. मग 10 इकडं आणा काय होतील ते भागिले. डी बरोबर काय आलं therefore D इक्वल टू 13/10. इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1 आहे. कुठल्याही समीकरणात D ची किंमत ठेवा. पुट D इक्वल टू इन इक्वेशन 1 वी गेट. मग काय होईल पहा. पहिले इक्वेशन काय आहे 16 बरोबर ए प्लस 10D. मग 16 बरोबर ए प्लस 10 इंटू डी किती आहे 13/10. मग 10×1=10 10×1=10. मग 16 बरोबर ए अधिक 13. 13 इकडे घ्या वजा 16 वजा 13 बरोबर ए. मग 16 वजा 13 किती आलं 3. 3 बरोबर ए. म्हणून ए बरोबर किती आलं 3 आलं. मग ए बरोबर 3. डी बरोबर 13/10. आता विचारले काय टी 41 इक्वल टू 0. आपण इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग एन बरोबर किती असणार आहे 41. मग आपण समीकरण तयार करायचं. तयार नाही लिहायचं समीकरण. काय समीकरण आहे इथं लिहितो पहा मी. टी एन इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. मग टी 41 इक्वल टू ए प्लस 41-1 इंटू डी. ए ची किंमत किती ठेवायची 3. इथं यांची ठेवली आपण 40. आणि डी ची किती ठेवायची 13/10. मग भाग लावूया. 10×1=10. 10 40. 3 13 किती 52. 52 आणि 3 किती आले 55.
उत्तर किती आलं? 55. सातव्याचं उत्तर किती आलं? 55. अशा प्रकारे आपणाला ही सर्व गणितं सोडवलेली आहेत. तर सर्वांनी अभ्यास करा. परत एकदा परीक्षा होण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रकरणापासून अभ्यास करा. आता या 3 सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला अभ्यास सांगतो पहा मी. पान नंबर 59, 60, 61, नंतर 64 आणि 65, 61, 64 आणि 65 यावरची उदाहरणं सोडवा. अभ्यास करा. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. मी या ठिकाणी थांबतो.